विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काय आता थोडा ताणच घेता। हे पहा नंबर 1 ला लढणारे चारही पैलवान सिकंदर शेख पैलवान आद्या, सिकंदर शेख बरोबर लढणारा प्रिन्स आद्या ताबडतोब, माऊली कोकाटे आद्या, पृथ्वीराज पाटील। ही कुस्ती बऱ्याच दिवसातून होते। शहाजी केसरी कुस्ती आखाड्या होती। नीरा भीमा संघारी साखर कारखाना शहाजी दगा जेंगी कुस्त्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातली एक स्टार कुस्ती। बाहेरनं बोलू नका, बाहेरनं बोलू नका आणि हलक्या काळजाची माणसं आताच घर गाठा, कारण आता बाजारातला अस्सल माल राहिला नुसता शेवटचा तेल आर्क मन मनगट आणि मेंदू यांचा त्रिवेणी संगम कुस्ती। महाराष्ट्राच्या राजकारणातले एक निष्कलंक आणि चरित्र संपन्न आणि धवलकांती व्यक्तिमत्व, इंदापूर तालुक्याला पडलेलं सुंदर स्वप्न, सन्मान्य संसदीय कार्यमंत्री म्हणून आणि सहकार मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दमदार नेतृत्व, अनेक वर्षे केलेले कार्य सम्राट मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे भलं मोठं मैदान हिंदुस्थान मधलं सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध। महेंद्राची देशात पद काय आहे आणि प्रकाश बनकरचा जलवा काय आहे। ज्या महेंद्र गायकवाडला सोन्याची गदा मिळालेली आहे। मंगळवेढा तालुक्यात 1,500 लोकसंख्येचं गाव शिरशी नावाचं आहे। स्वर्गीय काकासाहेब गायकवाड एक मोठे पैलवान, त्यांचा पुतण्या येतो आणि स्वर्गीय तानाजी बनकरचा पुतण्या येतो प्रकाश बनकर। मांडवे नावाचं गाव आहे, माळशिरस तालुका आहे। 1987 ला त्याच्या चुलत्यानं मानाची महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली दिलीप पवारला हरवून। उद्याचा महाराष्ट्र केसरी तर लढतोय। आता झोळसराने पाटील फॅमिली कशा पद्धतीने जीवनामध्ये वावरते। पृथ्वीराज पाटील मैदानात या। पृथ्वीराज पाटील, माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख दोघांच्या कुस्त्या एका वेळेस लागणार आहेत। तुम्ही मैदानात या। ज्या राजश्री शाहू महाराज कुस्तीला राजश्री दिला, तो राजश्री देण्याचं काम इथं हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे। 2005 ला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन अख्ख्या महाराष्ट्राच्या स्मरणार्थ सय्यद चाहसन यासा मोहम्मद आणि तसाच आज इथं महाराष्ट्र केसरी तिकीट लावलं नाही भाऊ, पण पैसे फिटले। माती घाला, खाली बसा, खाली पका माती। आता सुरू होणार घर में मथुरा काशी है भाऊ। कौन कहता हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए। करायची भाऊसाची टाळ्या। सिकंदर शेख आतमध्ये या। सिकंदर शेख तुम्हाला पहिले आवाज दिले। हे शिट्ट्या वाजवू ना, शिट्ट्या वाजवू नका। शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम हा नव्हे, शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम वेगळा असतो। हा कीर्तनाचा फड, उसाचा फड, कुस्त्याचा फड, तमाशाचा फड। तमाशात शिट्टी वाजवायची असते। जंगली नदी प्याव ना महाराज। प्रिंस बोले सिकंदर शेख दोन्ही पैलवान अखाड्यातल्या अटी तटीची कुस्ती मैदानावरती चालू आहे। महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर अशी कुस्ती चालू आहे। कालच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती आणि त्यानिमित्त खासबाग राष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 ला। 1953 पासून
1907 पर्यंत कुस्ती महोत्सव भरायचा आणि 61 ला गदेला महत्व प्राप्त झालं. 1961 ते 2024 या महाराष्ट्राचे 47 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. अनेक केसरी आहे, फिरसाहेब केसरी आहे, मसोबा केसरी आहे, पण सर्वात मोठी क्रेज ती महाराष्ट्र केसरीला. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. आज या मैदानावरती 2 उपमहाराष्ट्र केसरी लढत आहे. एक महाराष्ट्र केसरी आखाड्यात आलेला आहे आणि सिकंदर शेखही चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी आहे. 2023 पाठीमागीलचा जो वर्षाचा कालखंड झाला त्यामध्ये 6 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या, 3 महिला आणि 3 पुरुष. बरोबर. जानेवारी 23 ला बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरी पैलवान माऊली कोकाटेंचे चुलते हजर आहेत, त्यांचं स्वागत आहे. प्रिन्सजी चिले आणि गुणावर कुस्ती चालू झाली. महेंद्र आणि प्रकाश डोक्याला डोकं लागलं, डोक्यातले विचार चालू झाले. बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. गुणावर कुस्ती लागली आहे. लुकान करण्याचा प्रयत्न प्रकारचा होता आणि सावध महेंद्रानं ते जाणलं आणि खंबासारखा पुढे महेंद्रा उभा आहे. जो पैलवान गुण पहिला घेईल त्याला विजय घोषित केलं जाणार आहे. पैलवान पृथ्वीराज पुढे या. पृथ्वीराज आणि कुस्तीला सुरुवात होते. माऊली कोकाटे विरुद्ध पृथ्वीराज पाटील. या कुस्तीला कमाल जमादार पंच राहतील आणि मानाची चांदीची गदा आहे. कमाल जमादार शहाजी केसरी कुस्तीतली एक कमाल म्हणजे कमाल जमादार ऑल इंडिया चॅम्पियन. या पुणे जिल्ह्याला या इंदापूर तालुक्याला ज्याने स्वतःच्या वजन गटात अनेक वेळा पदक मिळवून दिले असे कमाल जमादार यांची पंच म्हणून नियुक्ती आहे. प्रभूश्री चालू करा. भाऊ आखाड्यावरती या कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राने एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं हर्षवर्धनजी पाटील साहेब आखाड्यावरती आलेले. भाऊंच्या शुभास्त्री सलामी दिली जाते. भैया साहेब अमर भैया कदा पुरवाना या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आहे. अख्खा देश पाहतोय. घर बसल्या 25,000 देशात कुस्ती पाहताय. हे मैदान पाहताय शाबास शाबास. कुस्तीला सुरुवात होते. बऱ्याच वेळा ही कुस्ती झाली आहे. दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे. आ गया प्रिन्स कोहली. कुस्ती झाली आहे. पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटेची कुस्ती लागली आहे. तुम्ही या. आ गया आवाज शेर. टाळ्या वाजवा टाळ्या. भारत मातेच्या कीर्ती मुकुटाचा सदगिरा सह्याद्रीचा धान्यावर जो जीता वही सिकंदर. देशातला महागडा पैलवान बब्बर शेर आ गया. सिकंदर शेर. ओ टाळ्या करा टाळ्या. कशाला ओरडत आहे? उद्यापासून तालमीत जावा. इथे काय म्हशी खाऊन पैलवान होते? तुपाजी रोज बिर्याणी रोज थंडाई 100 बदमाशी एका टायमिंगला. तुम्ही सरबत सुद्धा पित नाही. आणि शाबास. काटा खालतीवरती व्हायला लागला आणि माऊलीकडे 11 फेब्रुवारीला जामनेरला मैदान झालं.
हो 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 40 ते 45,000 माऊली कोकाटे आक्रमक झालेला या माऊली कोकाट्याचं कुस्ती करिअर मी जवळून पाहिलंय. पृथ्वीराजचं करिअर जवळून पाहिलंय. पृथ्वीराज हा देवटाण्याचा आणि माऊली इंदापूरचा सराटीचा कुस्ती करिअर कुर्डवाडीला या महाराष्ट्राच्या महान मलाने अनगढ हिरा अनमोल केला. अस्लम काजी पैलवानांनी यशोदेनं जन्म दिला आणि देवकीनं संभाळ केला. आज हनुमानाकडे आला. पृथ्वीराज पाटील त्याचा चुलता संग्राम पाटील अकलूज अधिवेशन पाहिलं सर्वांनी. तिथं अतुल पाटील आणि संग्राम पाटील माती विभागात अंतिम फाईट झाली होती. त्या संग्राम पाटलाचा पुतणे तो पृथ्वीराज भारतीय सैन्य दलाचा फौजी आहे. करा की फौजीसाठी टाळ्या. डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहदीवरती या देशाचं रक्षण करतात म्हणून आपण सुखानं कुस्त्या पाहतोय. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. ज्याच्या हातात भारताचा तिरंगा होता त्याला कसलीच भीती नव्हती. ते यश आहे भारताच्या सैन्य दलाचं. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा. आणि पंचाचा निर्णय अशा प्रकारचं एक कुस्ती मैदान आपण आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या मैदानाला भेट देण्याकरता महाराष्ट्रामध्ये जे 3 DYSP झाले ते नरसिंह यादव, राहुल आवारे आणि विजय चौधरी, काका पवार या सर्वांचं आपण एकदा टाळ्या वाजवून मनापासून या ठिकाणी स्वागत करावं. आणि आता आपल्या तालुक्याचं रत्न त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की आज न उद्या या इंदापूर तालुक्याचा माऊली कोकाटे हा महाराष्ट्र केसरी हा विजयी झाला पाहिजे अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. एकदा माऊली करता सुद्धा आपण टाळ्या वाजवावं. आमची सर्वांची अपेक्षा आहे. आम्ही काही पैलवान क्षेत्रामधले कार्यकर्ते नाहीये पण कुस्ती क्षेत्राला अरे यार लाईव्ह चालू आहे. स्पर्धा आपण इंदापूरला घेतल्या आणि आज जवळजवळ 6 वर्ष झालं आपण सातत्यानं सांगितलं त्याला देण्याचं काम करतो. मला मनापासून आनंद आहे की आज इथं आमच्या सगळ्या या मैदानामध्ये अतिशय मेहनत घेतली. या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. पिशवी आणि आता ही जी कुस्ती होणार आहे आता ही कुस्ती कृपया आपण जागा सोडू नका. सगळ्यांना बसून कुस्ती पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून एकदा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्याच्याही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं. प्रिन्स आमचे पैलवान हे पंजाबवरून आलेले आहेत. त्यांच्याकरता एकदा आपण टाळ्या वाजवावं. आणि संयोजकाला विनंती करतो की आता ह्या दोघांची कुस्ती आपण या ठिकाणी लावावी. आणि मैदान संपल्यानंतर सर्वांनी अतिशय शांततेनं आपापल्या घरी जावं. कारण गर्दी खूप झालेली आहे. काही लोकांची गैरसोय झाली. जेवढी माणसं आता आहेत तेवढीच माणसं बाहेर सुद्धा मला दिसत आहेत. त्यामुळं पुढच्या वर्षी बापू आपल्याला लावा लागतील आपल्याला. कारण जागा आपण आणि म्हणून सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माजी सरकार मंत्री यांच्या संकल्पनेतलं मैदान आणि महाराष्ट्र केसरी 2023 पैलवान सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली असा मुकाबला सुरू झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मैदान पाहतो. अरे मागे काय व्हिडिओ काय एडम काढतो आम्ही. कसं पर्सेंटेज आम्ही आणि छोटे रावसाहेब राणा मगर पंच म्हणून पिंटू काका काळे यांनी खट्ट आणि काटा कुस्त्या जोडल्या.
आणि मैदानाला सुरू झाल्यापासून शिस्त आणली. या पिंटू काकासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. स्वर्गीय हरिचंद्र बिराजदार मामाचा आवडता पट्टा. मोबाईल ज्या कुस्तीनं मन दिलं, मनगट दिलं, भाऊंचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. जुनी एक माना पिंटू काका परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. हर्षवर्धन भाऊ पाटलांच्या सानिध्यात जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. आज हे भलं मोठं मैदान एकटा माणूस करू शकत नाही. इथं सर्व सवंगडी एका ठिकाणी येऊन तालुक्यातलं स्टार मैदान इंदापूर तालुक्यातलं होतं. एवढ्या कुस्त्या घेणं सोपं नाही. रोज याच बाजारात आहे. मैदान पाहावं तर निरा भीमा सहकारी साखर कारखाने होती जावं. गेली 16-17 वर्ष झाला मी या क्षेत्रात फिरतो. गेली 7 तास झालं मी कुस्ती समालोचक धनंजय मन्ने आणि माझे सहकारी युवराज केचेसा या कुस्तीचं धावतं समालोचन करत असताना अंगावरती रोमांच उभा राहतो. असं मैदान जोडलंय. सिकंदर शेख सातत्यानं आक्रमक स्थितीमध्ये आहे. ज्या सिकंदर शेखनं पंजाब, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक कुस्ती क्षेत्रामध्ये आपली पत वाढवलेली महाराष्ट्राची त्या सिकंदर शेख साठी टाळ्या करा की गरीबाचं पोरग. मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला सिकंदर. कधी काही रोजीरोटीचा प्रश्न. त्यांना तिथं बसवा आणि अशा कुटुंबात रत्न जन्माला आलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. या भारत देशामध्ये शून्यातून जग निर्माण करणारी अनेक माणसं जन्माला आली. पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती बनू शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान घडू शकतो. नरेंद्रभाई मोदी साहेब आणि त्यांच्या जवळचे व्यक्तिमत्व म्हणून सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांची ओळख आहे. लोखंड विकणारा माणूस टाटा बनू शकतो. रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा गृहमंत्री बनू शकतो. स्वर्गीय आराराबा पाटील. जन्म होना तो भाग्य की बात है. आज शाजी बापूंची पुण्यतिथी है 45वीं. जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यू होना तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है. येताना काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही. भगवंतानं येताना भाऊ 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं. पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू, मधलं एक पान कोरं ठेवलं. कशासाठी? आपल्या जीवनात आपण काय कार्यकर्तृत्व करतो ह्याच्यासाठी. सोबत काय जात नाही. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. काय सोबत जात नाही. फक्त कीर्तिमानी हजारो वर्ष इतिहासाची पानं उघडली जाते. त्यावेळेला अर्जुनवीर काका पवार हे नाव अजरामर असं. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राहुल नानावाले अजरामर असं. DYSP विजयभाऊ चौधरी अजरामर, नरसिंह यादव अजरामर. ही नावं इतिहासात असतात. प्रत्येक माणूस जाणारा आएगा नंगा जाएगा नंगा. बहुत कमाओ हिरे मोती लेकिन कपन को जब नहीं होती. सिकंदर थांबणे त्याच्या रक्तातच नाही. प्रिंस कोहली 2000 किलोमीटर से आप इस महाराष्ट्र में आए हैं. ये देश का मशहूर पहलवान सिकंदर, उनके होम पिच पे वहां से यहाँ आप आए हैं. ये महाराष्ट्र और बोला महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते. तगडी कुस्ती चालू आहे. डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. म्हणून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला ओळखलं जातं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाही. हिंद केसरी मारुतीभाऊ माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, त्याचबरोबर गणपत आंधळकराबा अशा सर्व पैलवानचा, हरिचंद्र बिराजदार मामा अशा सर्व पैलवानचा जवळून ज्यांना सहवास लाभला असे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर आमचे मार्गदर्शक. गेले 40 वर्ष हो या लाल मातीची सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर. हो जिथं रावसाहेब बाप्पा हजर असतात तिथं दोरा कुस्ती लागत नाही.
पैलवानाचं आरटीओ आहे ते. हा, डोंगी कुस्ती होत नाही. 47 महाराष्ट्र केसरी झाल्या आतापर्यंत 1961 पासून. 1961 चा पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर धैर्य, 1965 भगवान मोरे, 1963 साताऱ्याचं अधिवेशन आणि झालं, 64 आणि 65 गणपत खेडकर, 67 68 चंबा मुतनार, 69 हरिचंद्र बिरादर मामा, 70 आणि 71 दादोबा चौगुले, 72 आणि 73 लक्ष्मण वडा, 74 युवराज पाटील, 75 रघुनाथ पवार, 76 हिरामन मनका, 77 40 अधिवेशन आणि झालं, 78 सिकंदर कुस्ती कर. चला चला चला, एकदा आवाज द्या थोडा जरा. बोलो बजरंगबली. आणि त्याचं प्रमुख अस्त्र हळूहळू मशिनरी तापायला लागली. टीचवर छाती असते, पण सुपा एवढं काळीज असावं लागतं. दिलाने धाडसाने लढावं लागतं. रोज लाल मातीचा गाभाने चिखल करावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते. पहिला वाद म्हणजे पैलवान. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ कोणी दिला? लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने. येसाजी काका, संभाजी काजी कोंडाकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. 1942 ची क्रांती पैलवानाने केलेला उठाव. स्त्री शिक्षणाचे पुरस्कृते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पैलवान. इंग्रज सरकारला कडाहीन माणसं पाहिजे होते. क्रांतिशील नाना पाटील पैलवान. ने मदतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तरमळला. दामोदर सावरकर पैलवान. मिट्टी लेलो पैलवान जी, प्रिंस कोहली जी. इंग्रज तो कुछ नहीं हुआ है. इंग्रज सरकारला कडाहीन माणसं पाहिजे होते. राजश्री शाहू राजाने या लाल मातीच्या माध्यमातून इतने दूर से पैलवान आए हैं. आप 2000 किलोमीटर से. सिकंदर का नाम पूरे देश में चल रहा है. वो खतरों का खिलाड़ी है. सिकंदर जी प्रिन्स ताकदीला जास्त आहे. अनेकाला वाटतंय प्रिन्स एवढी मला ताकद दिली असतील सिकंदरला सहज पाडलं असतं. पण सोपं नाही. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्याचा मासा झोप घेतो कैसा. हो. कधी आक्रमकता कोण घेईल सांगता येत ना. 143 कोटीचा देश भारत, आणि या भारतात खेळोपाडी चालणारा खेळ कुस्ती. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन जैसा नहीं. ओ वाह, करा की टाळ्या. शाबास शाबास शाबास. और दुनिया में बहुत से खेल देखते हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. हे कौतुकाने कसं सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील साहेबांचं, त्यांच्या सहकार्यांचं, धनानं मनानं धनानं कायेनं वाचेनं ज्या ज्या माणसाचा या मैदानाला हात लागलेला त्या सर्वांचं. येणारी तरुण पिढी निरोगी निरेस्ती राहिली पाहिजे, सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती चालून येत असते, आणि ही वस्तुस्थिती आहे. तुमच्याकडे कोटी रुपयाची गाडी आणि तुमचं शरीर साथ येत नाही. चला चला सिकंदर, कुस्ती करा कुस्ती करा. काय त्या स्थितीला अर्थ आहे. शबास. आणि कब्जा घेतला सिकंदरने. शबास. सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला पैलवान म्हणजे सिकंदर सिंग. आणि महागडा पैलवान आहे सिकंदर. खरा 4 थार गाड्या, 4 आल्टो गाड्या, 1 मैच जिंकले, 20 बुलेट गाड्या जिंकल्या. हे कोणाच्या बी नशिबात नाही. खरोखर एक पैलवान घडत असताना वस्तादाचं योगदान असतंय, आई वडिलांची पुण्याई असते, पैलवानाचं कष्ट असतंय, तेव्हा पैलवान घडत असतोय. कुस्ती करा. आज सिकंदर
अतिशय सावध कुस्ती लढा लागलेली आहे. प्रिन्स कोहली सारखा तगडा पैलवान गौरव मच्छीवाला हा इंजुरी असल्यामुळे हिंद केसरी तेवढ्या तोला मोलाचा पैलवान प्रिन्स कोहली बनवला. 1 रुपये फुकट जाणार नाहीची दक्षता घेतलेली आहे. प्रेक्षकाला आनंद मिळेल अशीच कुस्ती घेतलेली आहे. कुस्तीची क्रेज वाढवलेली आहे आणि हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचं खऱ्या अर्थानं आज पारणं महाड आहे. केसरीचा दैदिप्यमान इतिहास सांगत असताना 1977 40गाव अधिवेशन आणि झालं. 79-78 अप्पा कदम इथं व्यासपीठावर बसल्यात महाड केसरी. 79 शिवाजी पाचपोत इथं व्यासपीठावरती बसलेले आहे. 80 स्वर्गीय इस्माईल शेख. 81 बापूदादा लोखंडे इथं बसलेले आहे. 82 संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय. 83 सरदार कुशल. 84 नामदेव मुळे. 85 विष्णूचे शिल्का. 86 गुलाबपडी. 87 तानाजी बनकर आणि 88 आखाड्यामध्ये जे टोपी घालून उभा आहेत पंच म्हणून 1 नंबरला ते रावसाहेब मगराचं नेमकं करा की त्याच्यासाठी टाळ्या. 89 90 आणि 91 आणि झालं. 92 अंबालाल शेख. 93 उदयराज यादव. 94 संजय पाटील. 95 शिवाजी किल्का. 96 आणि झालं. 97 अशोक शिर्के. 98 गोरक्षक. 99 धनंजय फडतरी. 2000 विनोद चौगुले. 2001 राहुल काळाबो. 2 दत्ता गायकवाड. 2 मुन्नालाल शेख. 3 दत्ता गायकवाड. 4 चंद्रास नेमकरे आणि 5 इंदापूर अधिवेशन. 46 अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं अधिवेशन. हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी घेतलेलं अधिवेशन इंदापूरचं. करा की भाऊंच्यासाठी टाळ्या. 6 अमोल बोजरे. 7 आणि 8 चंद्रहार पाटील. 9 विक्की बनकर. 10 समाधान घोळके. 11 12 आणि 13 नरसिंह यादव इथं व्यासपीठावर बसले. 14 15 आणि 16 विजय भाऊ चौधरी. 16 17 अभिजित खटके. 18 बालार पिसे. 19 हर्षवर्धन सदगी. 20 आणि 21 कोरोनामुळे स्पर्धा झाली नाही. 22 पृथ्वीराज पाटील आज लढला. 23 ला फार मोठा इतिहास झाला. जानेवारीला शिवराज राक्षे पुण्याला कोथरूडला महाराष्ट्र केसरी झाला. मुरल्यांना मोहोळांनी अधिवेशन घेतलं. परत 10 नोव्हेंबरला हा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला आणि 20 डिसेंबरला शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला. एक लंगी घातलेले पैलवान सिकंदर. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. एक लंगी बसवलेले सिकंदरने प्रिन्स बचाव करतोय त्यातून. अशी कुस्ती चालू आहे. या सीझनची सर्वाधिक वेळ चाललेली कुस्ती ही 2 मिनिटाच्या पुढे सिकंदरने कुणाला सोडलं नाही. या महिन्यात माझ्या समोर 5 ते 6 कुस्त्या झाल्या सिकंदरच्या. सिकंदर कुस्तीकर माझ्या समोर 7 ते 8 वेळा लढला. परवाच किशोरभाऊ जोरगेवारांच्या नगरीमध्ये चंद्रपूरला मी होतो. तिथं हा सिकंदर शेख विजय झाला. दिव्या काकरण अर्जुन पुरस्काराचा मानकरी एक महिला कुस्तीपटू तिचा बंधू आलता. या कुस्तीची चर्चा होणार महाराष्ट्रात. चलो सिकंदर पैलवान. कब्जा घेतलेला प्रिन्स कोहलीचा. काहीतरी घडणार आहे. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत. कुस्तीने एवढं मोठं नाव होत नसतं. मोळी बांधण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. अनेक रत्ती महारथी पैलवानला हरवून देशामध्ये नाव झालंय. याच मैदानावरती मोळी नावाचं प्रदर्शन सुरू झालं आणि मोळी बांधतोय सिकंदर. टाळ्या वाजवा जरा थोडा. आणि मोळी तोडलेली आहे प्रिन्सने. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. आवाज मोठ्याने येऊ दे. आवाज दूर दूर तक जाना चाहिए. एक मिनिट पब्लिक मधून एकही माणसाने उठून आता मधून खाली बसा जरा विनंती. 5 मिनिट खाली बसा. हे शंकरवालिया
विनंती, आपल्यामुळे काय गालबोट लागेल असं कृत्य कोणी करू नका. आणि चकार गर 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 फिरायला लागला, वैष्णवी तापली आणि पुन्हा कब्जा घेतला प्रिंस कोहलीचा सिकंदरने. प्रिंस जी इतने दूर से आए हैं, नाम भी कमाओ नाम भी कमाओ. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती प्रिंस जी. आप देश के मशहूर पहलवान हैं. सिकंदर के खिलाफ लड़ने को इतने दूर से आप आए हैं. यहाँ महाराष्ट्र में कुछ करना पड़ेगा. आज कुश्ती सिकंदर के खिलाफ अच्छा प्रदर्शन करता है तो यहाँ कुश्ती का सीजन शुरू होने वाला है. आगे आप मेरी तरफ देखते हैं काजी पहलवान जी. कुछ हिंदी में गड़बड़ हुई क्या, ऐसा मुझे लगता है. भाऊ जी हिंदी की कोशिश चल रही है मेरी, लेकिन कुछ तो मराठी भाषा में मेरा जन्म हुआ है. चंदू काले पहलवान की, जिन्होंने सिकंदर शिव को टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा तैयार किया है. आणि मोळी बांधली सिकंदरने. काही घडू शकते. प्रिंस सावध आहे. आणि मोळी कुस्ती लावता का बघा हो. ताकद जास्त आहे. पब्लिक मध्ये थोडं प्रेक्षकांनी शांत राहा. थोडं उठू नका उठू 5 नका. मिनिट, फक्त 5 मिनिट. आतापर्यंत एवढं सहकार्य केलंय, शांतता राखा थोडा. हो आणि हॅलो प्रिंस निघतोय. सिकंदरने कब्जा घेतलेलाय. काहीतरी घडणार आहे. स्वर्गामधून शहाजी बापू पाटील साहेब पाहत असतील, त्यांच्या मनालाही आनंद होत असेल. भला मोठा कार्यक्रम त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 45व्या पुण्य स्मरण कुस्तीचं विराट मैदान घेऊन देशातलं सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा फाईटी अनेक पाहिलेल्या आहेत. स्वर्गीय हरिचंद्र विराजर मामा, महाबली सतपाल, करतार सिंग, स्वर्गीय बालाराम पिसे, अशा अनेक फाईटी झालेल्या आहेत. दक्कन का काला पाशा पैलवान छोटे रावसाहेब मगर, दिल्ली हजरत होती, दिल्ली घाबरत होती या पैलवान आखाड्यामध्ये. पैलवान असलम काजी रुमाल से, सुजीत मान असलम काजी. आणि पुन्हा मोळी बांधतोय सिकंदर शेख. शाबास. मोळी तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय प्रिंस. खाली बसा खाली. वाह टाळ्या टाळ्या. पैसे पिटले. भाऊ पांढरे भाऊ किंटू काका पिटले पैसे. हर्षवर्धन भाऊ काय धाड्या, काय हटे. अरे काय कुस्तीचं सहकार्य करा. 5 मिनिट, फक्त 5 मिनिट. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.